नमस्कार मित्रांनो, काजल रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। चला तर आज आपण आलू वडी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत। अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी आलू वडी आपण बनवणार आहोत। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी 5 ते 6 अळूची पाने घेतलेली आहे। या पानांना आपण पोथीचे पाने असे देखील म्हणतो। ही पाने मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता आपल्याला हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक, जिरे यांची मिक्सरमधून पेस्ट करून घ्यायची आहे। आता एका बाउलमध्ये मी 3 ते 4 मोठे चमचे बेसन पीठ घेणार आहे। या बेसन पिठामध्ये आपण मिक्सरमधून काढून घेतलेले हिरवी मिरची, लसूण, अद्रक, जिऱ्याचे वाटण टाकून घ्यायचे आहे। तसेच 1 चमचा हळद, 1 चमचा जिरे, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा ओवा, तसेच चिमूटभर खाण्याचा सोडा आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे। आता पाणी टाकून थोडे पाणी टाकून आपण हे जे बॅटर तयार करून घ्यायचे आहे। आपण बघू शकता अशा प्रकारे आपल्याला थोडे घट्टच बॅटर तयार करून घ्यायचे आहे। आता या अळूच्या पानांना आपण बेसन पीठ लावून घ्यायचे आहे। अशा प्रकारे पानांचा रोल करून आपल्याला सर्व बाजूने बेसन पीठ लावून घ्यायचे आहे। ही पाने आपल्याला पाण्यावर वाफवून घ्यायची आहे। 10 ते 15 मिनिटे ही पाने आपल्याला वाफवून घ्यायची आहे। एका कढईमध्ये पाणी घेऊन पाण्यावर चाळणी ठेवून आपल्याला ही पाने चाळणीवर ठेवायची आहे आणि 15 मिनिटे वाफवून घ्यायची आहे। सर्व पानांना आपण बेसन पीठ लावून घ्यायचे आहे। अशा प्रकारे ही पाने आपण 15 मिनिटे वाफवून घेणार आहोत। अळूची पाने जर चांगल्या प्रकारे वाफवली गेली नसतील तर आपण पुन्हा 5 मिनिटे ही पाने वाफवून घ्यायची आहे। पाच मिनिटे झालेली आहे। आपली पाने ही चांगल्या प्रकारे आता वाफवून झालेली आहे। आता ही पाने काढून घ्यायची आहे आणि थोडी 5 ते 10 मिनिटे थंड होऊ द्यायची आहे। थंड झाल्यानंतर आपल्याला आता वड्या करून घ्यायच्या आहे। अशा प्रकारे मी वड्या करून घेतलेल्या आहे। आता कढईमध्ये तेल तापल्यानंतर आपल्याला ह्या वड्या तळून घ्यायच्या आहे। अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा वड्या आपल्या बनून तयार होतात। खायला देखील या वड्या खूप चविष्ट लागतात। आपण एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। लालसर रंग येईपर्यंत आपल्याला ह्या वड्या तळून घ्यायच्या आहे। अशा प्रकारे आपल्या वड्या बनवून तयार झालेल्या आहे। आपल्याला जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।